कसे आहात सर्व? मजेत ना? मी दुलारी. 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी दिवशी कुबेर देवतांची पूजा केली जाते, पण याच दिवशी यमदेवतांची देखील पूजा केली जाते. यमदेवाला या दिवशी दीपदान करण्याची पद्धत आहे. दीपदान का केले जाते तर घरावरील अपमृत्यू, जी काही संकट आहेत, आजारपण आहेत, ती टळून दे म्हणून यमदेवाला दीपदान केलं जातं. तुम्ही दीपदान करता का? आणि जर करत नसाल तर या वर्षीपासून नक्की करा. याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. कारण जर तुम्ही यमदीपदान केलं तर यमदीपदाना दिवशीचे जे काही प्रदोष काळात यमदीपदान करावं ते केल्याने आपल्यावरील जी काही संकट आहेत, अपमृत्यू आहे किंवा ऍक्सिडेंटली कोणाचे घरात मृत्यू होतात किंवा काही जे काही वाईट हे असतात ते त्या दिवशी यमदीपदान केल्याने टळतात असं म्हटलं जातं. तर तुम्ही आता म्हणाल की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमचं घर नाहीये, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, मग कसं करायचं? तर त्याला तसं काहीही बंधन नाही. तुम्ही फ्लॅटमध्ये राहा किंवा भाड्याच्या घरात राहा किंवा तुमचं स्वतःचं बैठं घर असू दे, तरीही तुम्ही दीपदान करू शकता. कारण दीपदान करायला काहीही बंधन नाही, कोणीही दीपदान करू शकतं. त्यामुळे असं काही तुम्ही हे करू नका की मी फ्लॅटमध्ये आहे तर मग कसं करू, तसं काहीही प्रॉब्लेम नाही. तर मग काही लोक म्हणत असतील की मग आम्ही तो दिवा घरात लावला तर चालेल का? तर नाही. कारण यमदीपदान हे उंबऱ्याच्या बाहेरच केलं पाहिजे. तो कधीही दिवा घरात लावायचा नाही. कारण काय आहे, तो दिवा लावल्यानंतर आपण त्याकडे मागे वळून बघायचं नाही. आणि जर तुम्ही तो घरात लावला तर ते शक्य होणार नाही. त्यामुळे तो दिवा कधीही घरात लावायचा नाही. तो कायमच उंबऱ्याच्या बाहेर लावायचा. कारण उंबऱ्यातूनच कुठली वाईट चांगली जी काही हे आहे त्या गोष्टी उंबऱ्यामधूनच आतमध्ये येत असतात. म्हणून आपण घराला हा उंबरा लावतो. त्यामुळे उंबऱ्याच्या बाहेर हा यमदीपदानाचा दिवा लावायचा. आणि काय करायचं तर तो लावताना दिवा एकमुखी असावा, तो 4 मुखी नसावा. कारण तुम्हाला माहितीच आहे की यमाची दिशा कुठली आहे तर दक्षिण. तो दक्षिणेला तोंड करूनच दिवा लावावा. कारण प्रत्येक दिशेचं काहीतरी एक महत्व आहे. जसं उत्तरेला कुबेराचं, तसंच प्रत्येक दिशेला प्रत्येकाचं काहीतरी महत्व आहे. त्यामुळे तो दिवा केव्हाही एकमुखी असावा. शक्यतो तो एकमुखीच ठेवा, तो 4 मुखी ठेवू नका. आणि नंतर कारण काय, त्यामुळे तो काय, यमदीपदानाचा दिवा हा एकमुखी असावा. हा दिवा घरातील सर्व माणसं ज्या वेळेला घरात येतात, म्हणजे प्रत्येक जण कुठे नोकरीला किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलं असेल किंवा शॉपिंगला कुठेही गेलेले असतील तर ती सगळी लोक घरी आल्यानंतर हा दिवा लावायचा. तर पण तुमच्या घरातली माणसं कुठे बाहेर असतील तर बाहेरच्या गावात असतील तर तो काही इथे नियम लागू होत नाही. पण जर तुमच्या घरातली माणसं तेवढ्यापुरती थोड्या वेळापुरती कोण बाहेर गेलेलं असेल ते घरी रात्री येणार, ती सगळी घरात आल्यानंतरच हा दिवा लावायचा. तर शक्यतो हा 9 नंतर तुम्ही दिवा लावलात तर अतिशय चांगला. कारण त्यावेळी 9 पर्यंत तरी त्यावेळी आपल्या घरात सगळी माणसं आलेली असतात. म्हणून 9 नंतर हा दिवा लावलात तर शक्यतो चांगला. तर हा दिवा कसा बनवायचा तर कणिक घ्यायची, त्या कणकेमध्ये थोडीशी हळद घालायची. हळद घालून ते पीठ घट्ट मळून घ्यायचं. घट्ट का तर तो दिवा आपल्याला जो बनवायचा आहे तो त्याचा दिव्यासारखा आकार येण्यासाठी पीठ जर घट्ट असेल तर केव्हाही चांगलं. म्हणून ते पीठ घट्ट मळून घ्यायचं. मळल्यानंतर ते असं हातात पकडून त्याला असं पिठाचा गोळा करून तो असा हातावर ठेवायचा आणि मध्ये असा खोलगट भाग करायचा आणि समोर त्याला अशी चोच करायची. आणि त्या कणकेचे 2 अशा मुठल्या तयार करायच्या. आणि काय करायचं तर जिथे आपण हा दिवा लावणार, उंबऱ्याच्या बाहेर जिथे आपण हा दिवा लावणार तिथे हळदीने लेपन करून घ्यायचं. आधी ती जागा स्वच्छ पुसायची, नंतर तिथे हळदीने लेपन करून घ्यायचं. त्यावर रांगोळीने स्वस्तिक काढायचं. त्यावर हळद कुंकू घालून थोड्याशा अक्षता घालायच्या. आणि नंतर जे काही तुम्ही ठेवणार आहात, डिश ठेवा, पुठ्ठा ठेवा, जो काही पण जे काही ठेवणार ते तुम्हाला दान करायचं आहे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तो पुठ्ठा ठेवा किंवा डिश ठेवा, जे काही तुम्ही ठेवणार ते ठेवायचं. त्यावर अशी विड्याची थोडी पानं लावून घ्यायची आणि त्यावर 5 मुठी अक्षता घालाव्या. 5 मुठी का तर
तुम्ही तो दिवा दान केल्यानंतर समुद्रात घातला किंवा नदीत सोडला किंवा कुठल्या झाडाखाली ठेवला तर कावळ्यांना, माशांना, पक्ष्यांना कुणालाही कोणाचंही त्यामध्ये पोट भरेल या उद्देशाने आपल्याला तो दिव्याच्या खाली 5 मुठी अक्षता घालायच्या आणि नंतर तो दिवा ठेवला की त्याच्या बाजूला त्या मुठल्या ठेवायच्या आणि त्या दिव्यामध्ये शक्यतो मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालावं आणि नंतर त्या दिव्यात काळे तीळ घालायचे आणि 1 रुपयाचं नाणं घालायचं. त्यानंतर काय करायचं, तो त्या दिव्याला मुठल्या आणि दिव्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं, फुलं वाहायची, अक्षता व्हायच्या आणि तो दिवा प्रज्वलित करायचा. आधी तो दिवा प्रज्वलित करायचा आणि मग त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि मग त्यावेळेला काय करायचं की त्या दिव्यासमोर बघून त्या दिव्याला आपण सांगायचं, म्हणजे यमदेवांना दक्षिणेला तोंड करून जो दिवा आपण लावलेला आहे तेव्हा दक्षिणेला आपलं देखील तोंड दक्षिणेला असलं पाहिजे. दक्षिणेला तोंड करून यमदेवांना आपण एक मंत्र म्हणायचा आहे यमदेवाला की तो मंत्र कुठला आहे तर सांगते. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन च मयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियतामिती. म्हणजे काय तर हे यमदेवा की माझ्या घरावर जी येणारी संकट आहेत, अपमृत्यू आहे, जी काही आजारपण आहेत आणि काही संकट आहेत, ती संकट माझी सगळी दूर होऊ दे म्हणून आज या दिवशी मी तुला हा दिवा अर्पण करत आहे अशी यमदेवांकडे विनंती करायची, यमदेवांची पूजा करायची. आणि हे सगळं करून झाल्यानंतर काय करायचं तर सगळ्या घरातील जी कोणी सदस्य आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांना त्या दिव्याला फूल, अक्षता, गंध अक्षता सगळं जे काय आहे ते वाहून नंतर त्यांना नमस्कार करून यमदेवाला दक्षिणेला तोंड करून नमस्कार करून सगळ्यांनी आपल्या घरात यायचं. आल्यानंतर दरवाजा बंद करायचा, परत कोणीही दरवाजा उघडायचा नाही. तो दरवाजा डायरेक्ट कधी उघडायचा तर सकाळी. आणि सकाळी काय करायचं, आपलं अंघोळ वगैरे झाली, अंघोळ झाल्यानंतर तो जो तिथे तुम्ही दिवा लावलाय तो दिवा घ्यायचा. तो दिवा घेऊन तुम्ही कुठल्या समुद्रात किंवा तुमच्या जवळ नदी असेल काय असेल किंवा तुमच्या इथे कुठे चांगलं झाड, पिंपळाचं झाड, वडाचं झाड असं काही असेल चांगल्या जागेवर तो दिवा नेऊन ठेवायचा आणि त्यामध्ये जे तुम्ही 1 रुपयाचं कॉईन घातलेलं आहे ते काय करायचं, ते नेऊन एखाद्या देवळाच्या फंडपेटीमध्ये टाकायचं. त्या दिव्यामध्ये जर तेल असेल तर ते काय करायचं हा प्रश्न विचारू नका. तो त्या सकट सगळा तो दिवा नेऊन तिथे ठेवायचा आहे. परत त्या दिव्याचं आपल्याला काहीही करायचं नाही. आणि त्यानंतर तर घरी येऊन तुम्हाला हातपाय धुवून पुढच्या कामाला लागायचं आहे. तर धनत्रयोदशीला यमदीपदान अशा प्रकारे करावे. आणि तुम्हाला तो मंत्र जर समजला नसेल किंवा तुम्हाला तो मंत्र नाहीये तर तुम्हाला मी तो डिस्क्रिप्शन मध्ये देते, तो बघा आणि तसाच्या तसा तो मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.